Hi friends, I am अंकुश आणि आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल कदाचित की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये काय फरक आहे. कसं आहे, कन्स्ट्रक्शन बेस हे तुम्हाला माहिती आहे, काही सेंटेन्स कसं फॉर्म करायचं किंवा कसं कन्स्ट्रक्ट करायचं हे तुम्हाला माहिती आहे. पण मग या दोन टेन्समध्ये काय फरक आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये नेमका काय फरक आहे. मग आपण दैनंदिन लाईफमध्ये वेनेवर वी वॉन्ट स्पीक इन इंग्लिश, हाऊ विल यू यूज दिस टेन्स, आपण कसं वापरायचं हा टेन्स. मग कंटिन्यू टेन्स तर दोन झाले ना. आपण आज प्रेझेंट टेन्स शिकत आहे. प्रेझेंट टेन्स हा शेवटला फॉर्म आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये काय फरक आहे, हाही महत्त्वाचा विषय आहे. मग दैनंदिन लाईफमध्ये वेनेवर वी वॉन्ट स्पीक, हाऊ विल यू यूज दॅट, कसा वापरायचा, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे ना. आज आपण तेच शिकणार आहे. तुम्हाला कन्स्ट्रक्शन पण सांगतो आणि परत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हाही कन्स्ट्रक्शन बेस असते, आज आता हा फिनिशच होऊन जाईल असं काही नाही, पण नेमकं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्मेशन कसं आहे, आधी कन्स्ट्रक्शन बेस समजून घ्या आणि त्यानंतर नाही घ्या आपण की त्याची नेमकी डेफिनेशन काय आहे, तो नेमका वापरायचं कुठे ते आपण शिकू. ओके, लक्ष द्या फक्त. हे बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे वर्बचा जो पहिला फॉर्म असते कंटिन्यू टेन्समध्ये, नेहमी त्याला कंटिन्यू टेन्स कोणताही असो, एक लक्षात ठेवायचं की कंटिन्यू टेन्समध्ये कंटिन्यू कोणताही असो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असो की पास्ट कंटिन्युअस टेन्स असो की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असो की फ्युचर कंटिन्युअस टेन्स असो, वर्बला नेहमी ING लागतो. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. मग मला सांगा, सब्जेक्ट हॅव हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, हा आहे फॉर्म्युला. डेफिनेशन नंतर एक्सप्लेन करून सांगतो. मग या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. सेंटेन्स बनवून दिला आहे मीच, कारण तुमचा वेळ नाही घ्यायचा. ही हॅज बीन पाहिजे होती इथे. ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 5 hours, 5 तासापासून तो झोपत आहे. किती तासापासून, ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 5 hours. त्यानंतर दे हॅव बीन बिल्डिंग द ब्रिज फॉर सेव्हरल मंथ, कितीतरी महिन्यांपासून ते ब्रिज बांधण्याचं काम, म्हणजे पूल बांधण्याचं काम करत आहे. फक्त समजून घ्या. दे हॅव बीन प्लेईंग सिन्स 4 o'clock, 4 वाजतापासून ते खेळत आहे मैदानावरच म्हणून आपण, 4 वाजतापासून ते मैदानावर खेळत आहे. आता बघा, कंटिन्यू टेन्स आहे, फक्त इथे डिफरन्स एवढा आहे की मला सांगा, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट याच गोष्टी आपल्याला ओळखायच्या असतात सेंटेन्समध्ये. आणि मी तुम्हाला सांगितले की सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट याचा ऑलरेडी व्हिडिओ आपला चॅनलला आहे, तो तुम्ही पाहू शकता. याची लिंक पण तुम्हाला मिळणार आहे की सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट कसा ओळखायचा, हे जर तुम्हाला कळत नसेल तर तो व्हिडिओ बघायचा. तुम्हाला लिंक मिळेल, डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक मिळेल आणि चॅनलच्या शेवटी जेव्हा व्हिडिओ संपतो ना, त्यावेळेस तुम्हाला तिथे लिंक पण मिळेल, तो व्हिडिओ पाहायचा. जर सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट समजेल, सब्जेक्ट काय आहे, जो कार्य करतो, वर्ब काय आहे, क्रिया दर्शवणारा शब्द, ऑब्जेक्ट काय आहे की सब्जेक्ट जी क्रिया करत आहे, कोणता तरी उद्देश असतो ना त्या पाठीमागे, आणि तो उद्देश म्हणजेच ऑब्जेक्ट आहे. मग आता बघा इथे, ही हॅज बीन, चुकलं थोडं, ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 5 hours, 5 तासापासून तो झोपेत आहे. मग आता इथे नियम कोणता आहे आता सांगतो थोडक्यामध्ये. बघा, द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज फॉर अन ॲक्शन विच बिगॅन ॲट सम टाईम इन द पास्ट अँड इज स्टील कंटिन्यू. म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळामध्ये सुरू झाली आणि प्रेझेंटमध्ये पण ती कंटिन्यू आहे. म्हणून म्हटलं आहे ना, बघा उदाहरण, ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 5 hours,
5 तासापासून तो झोपून आहे, उठला का झोपेतून नाही. म्हणजे भूतकाळात क्रिया सुरू झाली, झोपण्याची क्रिया केव्हा सुरू झाली, भूतकाळामध्ये. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया सुरू झाली आणि प्रेझेंटमध्ये पण ती सुरू आहे. म्हणजे पास्टमध्ये एक क्रिया सुरू झाली आणि प्रेझेंटमध्ये सुद्धा ती सुरू आहे. याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एखादी क्रिया, फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन रीडिंग शेक्सपियर्स प्ले फॉर 1 month. एका महिन्यापासून मी शेक्सपियरचा प्ले वाचत आहे. वाचणं संपलं का माझं? भूतकाळात सुरू झालं, प्रेझेंटमध्ये पण सुरू आहे. म्हणजे एखादी क्रिया जी भूतकाळात सुरू झाली आणि तीच नाही का वर्तमान काळामध्ये सुरू आहे. म्हणजे एखादी क्रिया पास्टमध्ये सुरू झाली आणि प्रेझेंटमध्ये सुद्धा ती कंटिन्यू आहे. म्हणून इथे उदाहरण घेतलं आहे, दे हॅव बीन प्लेइंग सिन्स 4 o'clock. आता सिन्स आणि फॉर, त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं सिन्स आणि फॉरमध्ये काय फरक आहे. बघा, सिन्स आणि या दोन्ही सेंटेन्समध्ये फॉर आहे. बघा, इथे फॉर आहे, इथे बीन बिल्डिंग ब्रिज फॉर, इथे पण फॉर आहे. दे हॅव बीन बिल्डिंग द ब्रिज फॉर सेव्हरल मंथ्स. कितीतरी महिन्यापासून त्यांचं म्हणजे ब्रिज बांधण्याचं, म्हणजे पूल बांधण्याचं काम सुरू आहे. पुन्हा परत सांगतो, कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की एखादी क्रिया जी पास्टमध्ये सुरू झाली, म्हणजे भूतकाळात सुरू झाली आणि वर्तमान काळामध्ये ती कंटिन्यू आहे, अशा वेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आणि राहिलं दुसरं, ओके 2 मिनिट थांबा. आता बघा, इकडे लक्ष द्या की सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. मग आता मला एक सांगा की मी 4 तासापासून माझ्या शेतामध्ये काम करत आहे. मग मी काय म्हणेल, आय हॅव बीन वर्किंग इन द फार्म फॉर 4 hours. आता फॉर म्हटलं, मी 4 तासांपासून म्हटलं. पण मी जर असं म्हटलं की आय हॅव बीन वर्किंग इन द फार्म सिन्स 4 o'clock, एक्झॅक्ट टाईम रेफरन्स दिला की सिन्स लावायचं. आणि जनरली टाईम जर सांगायचं असेल, जसं 4 तासापासून, 2 तासापासून, 1 वर्षापासून, तेव्हा फॉर लावायचा. पण जेव्हा आपण एक्झॅक्ट टाईम सिन्स कुठे वापरायचा, की समजा 1981 असा जर आपल्याला रेफरन्स द्यायचा तेव्हा सिन्स लावायचा. पण 5 वर्षापासून फॉर 5 years असं जर म्हटलं तेव्हा फॉर लावायचा. आणि इथे काय लावायचा, सिन्स जेव्हा एक्झॅक्ट टाईम द्यायचा तेव्हा लावायचा. आलं लक्षात. आणि त्यानंतर आता तुम्हाला पुन्हा कन्फ्युजन असेल की निगेटिव्ह बनवायचं आहे, की मी 4 तासापासून शेतामध्ये काम करत नाही. आय हॅव बीन नॉट वर्किंग इन द फॉर्म फॉर 5 hours. सॉरी, आय हॅव नॉट बीन वर्किंग. आता मला सांगा, नॉट लावायचा आहे. हेल्पिंग वर्क काय आहे, हॅव आणि हॅज. फॉर्म्युला कसा होईल बघा, फॉर्म्युला कसा होईल, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हा झाला निगेटिव्हचा फॉर्म्युला. म्हणजे मी काय म्हटलं बघा परत, की 4 तासापासून मी शेतात काम करत नाही आहे. ऐका फक्त, आय हॅव नॉट बीन, कुठे लावला, आय हॅव नॉट बीन वर्किंग इन द फॉर्म फॉर 5 years, नॉट 5 years, फॉर 4 hours. ओके. त्यानंतर मग क्वेश्चन बनवायचा आहे, परत तोच फॉर्म्युला, परत तोच एक लक्षात ठेवा, हॅव हॅज आणि हॅज यांना सब्जेक्टच्या समोर घ्यायचं, तोच फॉर्म्युला. झाले क्वेश्चन. आय हॅव बीन वर्किंग इन द फॉर्म फॉर 5 hours, 5 तासापासून किंवा 4 hours. आय हॅव बीन वर्किंग इन द फॉर्म फॉर 4 hours और 5 hours. 5 तासापासून किंवा 4 तासापासून मी शेतामध्ये काम करत आहे. काय मी 4 तासापासून शेतामध्ये काम करत आहे, हॅव आय बीन वर्किंग इन द फार्म फॉर 4 hours, हॅव बीन वर्किंग इन द फार्म फॉर 5 hours. झाला याचा क्वेश्चन. तर काय, हा हॅव जिकडे घेतला की लगेच क्वेश्चन झाला. तसंच इथं अशा पद्धतीने
आणि ते पण लिहून दे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या फक्त, त्याच्याही फॉर्म्युलेमध्ये. हे फक्त कन्स्ट्रक्शन बेस सांगत आहे. त्यानंतर वापर पण सांगितलं का नेमका वापरायचा कुठे. बघा इथे येईल सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट नाही येणार, सॉरी, हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हा झाला आपला ऑफर्मेटिव्हचा फॉर्म्युला. बरोबर आहे. हा झाला ऑफर्मेटिव्ह. हॅज प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि मग नाही का मी तुम्हाला सांगितलं की हे हॅज समोर घेतले की त्याचा क्वेश्चन म्हणून जातो. मग निगेटिव्ह क्वेश्चन कसा आपण तोच फॉर्म्युला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हा झाला निगेटिव्ह क्वेश्चनचा फॉर्म्युला. बरोबर आहे. आता कसं आहे की मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की एक सेंटेन्स 4 फॉर्ममध्ये, 4 फॉर्म, ओके, 4 प्रकारे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. कशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वर्किंग इन द फार्म फॉर 4 hours. 4 तासापासून मी शेतात काम करत आहे. बघा फॉर लावला मी ते. आय हॅव बीन वर्किंग इन द फार्म फॉर 4 hours. 4 तासापासून मी शेतामध्ये काम करत आहे. आणि मला सिन्स लावायचं असेल तर आय हॅव बीन वर्किंग इन द फार्म सिन्स 4 o'clock. एक्झॅक्ट टाईम सांगितला मी. 4 वाजतापासून शेतामध्ये काम करत आहे. तर काय लावला. सिन्स. आय हॅव बीन वर्किंग इन द फार्म सिन्स 4 o'clock. पण तेच जर मी म्हटलं की मी 4 तासांपासून काम करत आहे किंवा 4 वाजतापासून काम करत आहे तर सिन्स लावला. आणि आय हॅव बीन वर्किंग इन द फार्म फॉर 4 hours. 4 वाजतापासून 4 तासांपासून मी शेतात काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग इन द फॉर्म फॉर 4 hours. 4 तासांपासून मी शेतामध्ये काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग इन द फॉर्म सिन्स 4 o'clock. 4 वाजतापासून. बघा टाईम, एक्झॅक्ट टाईम रेफरन्स कसा द्यायचा. आणि एवढं तुम्हाला कळलं असेल. बरं हे झालं. मग आय हॅव नॉट बीन, सेकंड फॉर्म्युला बघा. आय हॅव नॉट बीन वर्किंग इन द फॉर्म सिन्स 4 o'clock किंवा आय हॅव नॉट बीन वर्किंग इन द फॉर्म फॉर 4 o'clock. हा झाला सेकंड निगेटिव्हचा. त्यानंतर ऑफर्मेटिव्ह क्वेश्चन. याचा क्वेश्चन तुम्हाला सांगितलं ना, हॅव आणि हॅज हे समोर घेतले की क्वेश्चन बनला. सब्जेक्टच्या समोर घेतले की क्वेश्चन बनला. हॅव आय बीन वर्किंग इन द फॉर्म सिन्स 4 o'clock. हॅव आय बीन वर्किंग इन द फॉर्म फॉर 4 hours. त्यानंतर हॅव आय नॉट बीन वर्किंग इन द फॉर्म फॉर 4 hours. 4 तासांपासून मी शेतात काम करत आहे. काय. हॅव आय नॉट बीन वर्किंग इन द फॉर्म फॉर 4 o'clock. सॉरी, सिन्स 4 o'clock. हॅव आय नॉट बीन वर्किंग इन द फॉर्म सिन्स 4 o'clock. हॅव आय नॉट बीन वर्किंग इन द फॉर्म फॉर 4 hours. एवढं आलं लक्षात. हे बघा हे कन्स्ट्रक्शन बेस आहे. आणि कसं आहे थोडं इकडल्या तिकडे होते. पण गोष्ट कशी आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट, एवढ्या दूर तर काही जायची गरज नाही. हे फक्त कन्स्ट्रक्शन बेस आहे. नेमका बोलीभाषेमध्ये किंवा स्पेशली वेन वी आर स्पीकिंग इन इंग्लिश, त्यावेळेस या टेन्सचा फार उपयोग तुम्हाला होणार नाही आहे. पण नेमका व्हेअर टू यूज दिस टेन्स, दॅट्स इम्पॉर्टंट. व्हॉट आय एम सेइंग, where to use this tense, that's important. I don't think it's a minimal use of this tense, but still you should know it. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की नेमका हा टेन्स केव्हा वापरायचं. एखादी गोष्ट भूतकाळात सुरू झाली आणि ती प्रेझेंटमध्ये म्हणजे पास्टमध्ये सुरू झाली आणि प्रेझेंटमध्ये सुद्धा ती कंटिन्यू आहे. ॲक्शन कशी आहे, कंटिन्यू. एखादी घटना जी पास्टमध्ये सुरू झाली आणि प्रेझेंटमध्ये सुद्धा कंटिन्यू आहे
अशा वेळेस आपण या टेन्सचा वापर करतो. आणि आय डोंट थिंक यू नीड दिस टेन्स टू यूज लॉट्स ऑफ टाईम. रेअरली कधी कामी पडते, पण तुमच्या डोक्यात असायला पाहिजे की तुम्हाला कळायला पाहिजे की नेमका या टेन्सचा वापर जेव्हा करायचा असला तेव्हा कसं करायचं. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वर्किंग इन इंडियन मिलिटरी स्कूल फॉर सिन्स 2012. 2012पासून मी मिलिटरी स्कूलला काम करतो किंवा टीचिंग करतो असं आपण म्हणू शकतो. बघा, जर तरी तुमच्या लक्षात नसेल आलं, मी तर वाट बघतो, तुमची वाट बघतो की मला कमेंट्स करा की सर मला हे नाही कळलं. हो, चुका होतात ना. मी काही असं नाही की एडिट करून व्हिडिओ बनवला असं वगैरे काही नाही आहे. जे आलं ते सांगतो. माझ्याही हातून काही चुका होतात, पण गोष्ट कशी आहे की तुम्ही जर मला कमेंट्स केले की सर मला हे नाही कळलं, तर आपण त्यावर कसं विचार करू शकतो. ओके. आणि जर